जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. या सकाळच्या समय देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि या सकाळच्या समय आपल्या भक्तीमध्ये आपण जे काही वचन बघणार आहोत, गीत गाणार आहोत आणि प्रार्थना जे काही करणार आहोत, त्या सर्व देवाने आशीर्वादित कराव्या म्हणून आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व सैतानी हल्ले, सर्व सैतानी गोष्टी, सर्व वाईट गोष्टी यापासून प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रभू, सत्याचा आत्मा तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू घाल. प्रभू, सर्व प्रकारचं खोटारडेपण, सर्व प्रकारचे दोषारोप करणारं जीवन, प्रिय प्रभू येशू, आरोप करणारं जीवन आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू चालव आणि तुझं गौरव होते. हे देवा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत, प्रिय प्रभू येशू, इराण आणि इस्रायल जे काही युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये प्रिय प्रभू येशू तू शांतता तू घेऊन ये आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, स्कॉलर काय आहे, वचनामध्ये काय लिहून ठेवलं आहे प्रभू, ते सर्व काय तुझ्यापासून आहे प्रभू. तरी पण आमच्या इच्छेने नव्हे तर सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे प्रभू. मनुष्य हानी होऊ देऊ नको प्रभू. या सर्व लोकांचं तू रक्षण करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. तू दोन्ही राष्ट्रांचा योग्य न्याय तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू, या सकाळच्या समय प्रभू आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू तू आहे. जे गीत गाऊ, जे वचन पाहू, ते सर्व प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. तुझ्या प्रत्येक प्रियजनांना लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू करून दे. आणि हे देवा, तुझ्या वचनातून पाहत असताना तू आमच्या प्रत्येका संगती तू राहा आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान. वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रियांनो, या गीताद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आजच्या मन्नासाठी आपण पाहणार आहोत उत्पत्ती याचा 18वा अध्याय 16 ते 33 वचनामधून आपण पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी सदोम ह्या आजच्या शास्त्र भागाचं
जे काही हेडिंग आहे ते म्हणजे सदोम नगरासाठी अब्रामाची मध्यस्थी. आता ह्या सदोम नगरामध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण पाहणार आहोत. मग 16 वचन आम्हाला सांगतं की नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्यास वाटेस लावायस गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपवून ठेवू काय? कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. मग पहा, ह्या ठिकाणी परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपवून ठेवू काय? आता ह्या ठिकाणी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. अब्राम देवाशी विश्वासू होता आणि देव देखील अब्रामाशी विश्वासूपणे वागत होता. हे रिलेशन केव्हा तयार होतं? जेव्हा आपण विश्वासाने परमेश्वरासंगती चालतो त्यावेळेस हे रिलेशन तयार होतं. प्रियानो, हे रिलेशन तयार होण्यासाठी अनेक कालावधी त्या ठिकाणी घालावा लागतो. अनेक कालावधीने तो काळ तयार होतो, तो प्रसंग तयार होतो. आणि पहा, अब्रामाच्या जीवनामध्ये स्वतःहून देव म्हणतो की मी अब्रामापासून कसं काय लपू? सदोम नगराचा नाश करणार आहे. प्रियांनो, परमेश्वराने या ठिकाणी अब्रामाला त्या सर्व गोष्टी सांगत आहे. आणि हे रिलेशन जे आहे, हे जे काही नातं आहे ते नातं वेगळंच आहे या ठिकाणी दिसत आहे. अब्राम पूर्णपणे देवावरती विश्वास ठेवून चालत होता, तसाच देव देखील अब्रामापासून काही लपू शकत नव्हता. आता देव होता, त्याला वाटलं असतं तर देवाने सांगितलं नसतं, परंतु देवाने त्या ठिकाणी अब्रामाला सांगायचं ठरवलेलं आम्हाला दिसत आहे. कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. प्रियांनो, आणि ह्या विश्वासूपणामुळे देवाने जो काय अब्रामास आशीर्वाद दिला होता, तो आशीर्वाद म्हणजे पहिली गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार. आज आम्ही पाहत आहोत पृथ्वीच्या चारी टोकाला की अब्रामाच्या संततीपासून जे काही झालेले राष्ट्र आहेत ते सर्व मोठे मोठे राष्ट्र आहेत. आणि देवाने त्या सर्व राष्ट्रांना आशीर्वादित केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि 19 वचनामध्ये मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला आहे ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. देवाने ही गोष्ट त्या अब्रामाला सांगायचं का ठरवलं? कारण त्याची जी पुढची पिढी आहे ती पिढी त्या वचनाद्वारे आशीर्वादित व्हावी. देवाचा मार्ग त्यांनी सोडून जाऊ नये, देवाच्या आज्ञा विधी त्यांनी पाळाव्या, म्हणून देवाने अब्रामास त्या गोष्टी सांगण्याचं ठरवलेलं आहे. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी झाले आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सदोम आणि नगराचे जे पाप आहे ते पाप फार भारी आहे. म्हणजे त्यांचं पाप इतकं अनैतिकच्या ठिकाणी गेलेलं आहे, इतकं भयानक पाप वाढलेलं होतं की देव त्या ठिकाणी म्हणत आहे मी त्याचा नाश करणार आहे. म्हणून प्रियांनो, आज देवाने आम्हाला संधी दिलेली आहे की आम्हाला ह्या सर्व भयानक पापापासून मागे वळायचं आहे.
आणि देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे. प्रियांनो, ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना परमेश्वराच्या द्वारापुढे आम्हाला जायचं आहे, परमेश्वराच्या राज्याकडे जायचं आहे, परमेश्वराच्या दारातून आम्हाला प्रवेश करायचा आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये. तर प्रियांनो, आम्हाला स्वतः ह्या पापापासून दूर राहायला पाहिजे. पहा, ज्या ठिकाणी पाप फार झालेलं आहे त्या ठिकाणी देवाने त्या लोकांना त्या नगराचा किंवा त्या गोष्टीचा नाश केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहावयास मी खाली जातो. तसे नसेल तर मला कळून येईल. तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले. पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. पहा, जे दूत आले होते ते त्या ठिकाणावरून निघून गेले, परंतु परमेश्वराच्या पुढे अब्राम तसाच उभा राहिलेला आम्हाला दिसत आहे. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील तर त्याचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझपासून दूर राहो. नीतिमानांची आणि दुष्टाची सारखीच गत होईल. असा दुर्जनांबरोबर नीतिमानांचा वध करणे तुझपासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन. बघा, सदोम नगरासाठी अब्राम ह्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. ती केवळ त्याचा पुतण्या लोट याला वाचवण्यासाठी, त्याच्या कुटुंब वाचवण्यासाठी परमेश्वराच्या जवळ अब्राम मध्यस्थी करत आहे. आता ह्या ठिकाणी त्या नगरांचं पाप भयानक होतं. आता स्वतः परमेश्वर म्हणतो, त्या ठिकाणी 50 जरी सापडले तरी मी त्या नगराची गय करीन. मग अब्राम त्या ठिकाणी पहा, अजून धीराने तो म्हणतो की म्हणाला, पहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याची मी धाडस करीत आहे. कदाचित 50 5 कमी नीतिमान असतील तर 5 कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय? तेव्हा तो म्हणाला, मला तेथे 45 आढळले तर मी त्यांचा नाश करणार नाही. त्याने पुन्हा म्हटले, तिथे कदाचित 40च आढळले तर तो म्हणाला, त्या 40करिता मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला की मी बोलतोय याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित 30च आढळले तर तो म्हणाला, मला 30च आढळले तर मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, पहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. तेथे कदाचित 20च आढळले तर तो म्हणाला, त्या 20करिता मी त्यांचा नाश करणार नाही. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित 10च आढळले तर तो म्हणाला, त्या 10करिता त्यांचा नाश करणार नाही. मग अब्रामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राम आपल्या ठिकाणी परत आला. पहा, म्हणजे 10 पर्यंत अब्रामाने त्या ठिकाणी परमेश्वराला विचार, परंतु त्या नगरात 10 देखील माणसं त्या ठिकाणी आढळले नाही. पहा, परमेश्वर ज्या वेळेस पाहत असतो त्यावेळेस त्याचे नेत्र अतिशय पवित्र आणि त्याचे नेत्र सर्वत्र पृथ्वीवरती लागलेले आहे. त्याचे नेत्र आमची पारख करतात. त्याचे नेत्र आमच्याकडे लक्ष देतात आणि परमेश्वर जे काही बघतो, जो काही न्याय करतो तो योग्य करतो. म्हणून प्रियांनो, सदोम नगराच्यासाठी अब्राम ह्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे
केवळ लोटासाठी त्याचा पुतण्या लोट. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही मध्यस्थी करणारे झालं पाहिजे. आज आमचा जो काही प्रार्थना ग्रुप आहे, त्या प्रार्थना ग्रुपमध्ये आम्ही प्रार्थना करत असताना आम्ही सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीत असतो. त्या ठिकाणी आमचा कोणी नातेवाईक नाही किंवा हे कोणी नाही, परंतु आमचे सर्व बंधू आणि बहिणी आहेत आणि आमचे सर्व आप्तजन त्या ठिकाणी जे देवावरती विश्वास ठेवतात ते सर्व आमचे आप्त आहेत. आम्ही एकमेकांची ओझी व्हायला पाहिजे आणि प्रियांनो, आम्ही एकमेकांची मध्यस्थी केली पाहिजे. जसं अब्रामाने आपला पुतण्या लोट याची मध्यस्थी देवाजवळ त्यांनी केलेली आहे, तो करताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि अतिशय लीन आणि नम्रपणे तो परमेश्वरापुढे तो सांगत आहे की देवा, कदाचित 20 असतील, 30 असतील, 45 असतील, 10 असतील. प्रियांनो, त्याच पद्धतीने परमेश्वराने देखील त्यांना तसंच उत्तर दिलं की त्या ठिकाणी 10 आढळले तर मी नाश करणार नाही. परंतु ही जी पायरी होती एकदम शेवटच्या टोकाची पायरी होती. त्या नगराचं पाप भयानक झालं होतं. ते लोक देवाचे सर्व मार्ग सोडून ते जगातील सर्व वाईट गोष्टी त्या ठिकाणी करत होते आणि आपलं जीवन त्यांनी संपूर्णपणे दुष्टाच्या हाती स्वाधीन करून दिलं आहे. प्रियांनो, आजची परिस्थिती देखील तशीच आहे. अनैतिक कृत्य वाढत आहे, व्यभिचार वाढत आहे. प्रियांनो, ठिकठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि देवापासून दूर जात आहे. देवाच्या आज्ञा पाळत नाही, प्रार्थनेला वेळ नाही. सर्व जगातील गोष्टींमध्ये आम्ही समरूप झालेलो आहे. आम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमान झालेलो आहे. आम्ही जगातल्या गोष्टी घेण्यामध्ये आम्ही घडून गेलेलो आहोत. प्रियांनो, आज या सकाळच्या समय सावध राहा, कारण या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आम्ही एकमेकांची मध्यस्थी केली पाहिजे. अब्रामाचा स्वभाव आम्ही धारण केला पाहिजे. होय प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये देवाचं वचन आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, आमच्या देशातल्या लोकांना माहिती होण्यासाठी आपण पाऊल उचललं पाहिजे. आपण झोपून राहिला नाही पाहिजे, आम्ही दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. देवाचं जे वचन आम्हाला सरळ मिळालेलं आहे, जो आम्हाला प्रकाश मिळालेला आहे, तो इतरांपर्यंत सरळ नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. कोणी जन्माला आलं तर तो दुष्टपणे जन्माला येत नाही प्रियांनो, तर त्या व्यक्तीसाठी आम्ही मध्यस्थी केली पाहिजे. जशी अब्रामाने मध्यस्थी ह्या ठिकाणी त्याच्या पुतण्या लोट याच्यासाठी केलेली आहे. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय 2 गोष्टी बघितलेल्या आहेत. एक, अब्रामाचा देवाच्या बद्दल विश्वासूपणा आणि देव देखील अब्राम हा आपल्याशी विश्वासू आहे म्हणून देवाने सर्व गोष्टी त्याला सांगण्याचं ठरवलेलं आहे. आणि दुसरा भाग याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजे अब्राम आपल्या पुतण्या लोट याची मध्यस्थी देवाकडे करत असताना तो आम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. देवबाप करो या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. हे दे बापा, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. तू आमच्या प्रत्येकाचा तू स्वीकार कर. विशेष करून प्रिय प्रभू येशू, हे जे वचन आमच्यापर्यंत आलेले ते वचन तू आशीर्वादित केलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या समय जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या सामर्थ्याचा अनुभव तू प्रत्येकाला तू येऊ दे. प्रभू, जे कोणी हे वचन ऐकतील त्या वचनाद्वारे त्या व्यक्तींच्या, त्या लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू, जी युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती सर्व युद्ध परिस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि प्रभू, तुझ्या इच्छेस योग्य असलेल्या दुष्ट असेल त्या दोन्ही देशांचा तू न्याय तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. त्या परमेश्वरा
प्रभू, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांचा ताबा तू घे आणि त्यांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमच्या देशाचं देखील सर्व शत्रू राष्ट्रांपासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून, सर्व सैतानी दुष्ट हल्ल्यापासून प्रिय प्रभू देशाचं रक्षण करा आणि देशातील राहणाऱ्या प्रत्येकाचं तू रक्षण करा, तुझं गौरव होऊ दे. हे देवा, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हाला तुझ्या प्रार्थनेमध्ये चालव, तुझ्या सामर्थ्यामध्ये चालव, तुझ्या अभिषेकाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, जे भयानक आजारी आहे त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. सर्व सैतानी बंधन, सर्व दुष्टात्म्याचे बंधन येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे. बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या दिवसभरातील सर्व कामकाज, आमचा प्रवास आणि प्रिय प्रभूची सर्व प्रार्थना सभा, या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, 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 आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन, 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 आमेन.